नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, IBPS क्लेरिकल 2023च्या वॅकन्सी काल रात्री म्हणजे आजच पब्लिश झाल्या आणि टोटल भारतासाठी जवळपास 4.5 ते 5,000 वॅकन्सी आणि महाराष्ट्रासाठी दाखवत असताना त्यांनी दाखवलंय 527 प्लस वॅकन्सी ह्या आणि ओके हँडिकॅप एक सर्व्हिसमॅन यांच्या सगळ्यांची मिळून त्या 99 म्हणजे जवळपास आता सध्या नोटिफिकेशन मध्ये महाराष्ट्रासाठी 650च्या आसपास वॅकन्सी आहे आणि निश्चित त्या वॅकन्सी 1000 1100 1200 प्लस जाणारच, कारण 11 बँकांपैकी फक्त 4 वेगवेगळ्या बँकांनी वॅकन्सी पब्लिश केलेल्या आहे, बाकीच्या 7 बँकांनी नॉट रिपोर्टेड अजून रिपोर्ट केलेला नाहीये. म्हणजे जर त्या 7 बँकांच्या वॅकन्सी ऍड केल्या तर निश्चित फायनल सिलेक्शनच्या वेळेस तुम्हाला हा आकडा कुठेतरी 1000च्या आसपास दिसेल, 1000च्या पुढे हा आकडा गेलेला दिसेल IBPS क्लिनिकलच्या 2023च्या वॅकन्सी. मग आजच्या या सेशन मध्ये आपण डिटेल नोटिफिकेशन बद्दल बघणार आहोत. यासाठी इलिजिबल कोण कोण आहे, कोण कोण फॉर्म भरू शकतं, बँकचा प्रेफरन्स कशा पद्धतीने दिला पाहिजे, एक्झामची फीज काय आहे, एक्झामचा क्रायटेरिया काय आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दलच्या डिटेल गोष्टी आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. बघा, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे IBPS क्लिनिकल 2023च्या वॅकन्सी पाहत असताना सर पोस्ट डिटेल बद्दल जर विचार केला तर सध्याच्या घडीला टोटल पोस्ट जे आहे, टोटल पोस्ट इंडियासाठी या जवळपास 4500च्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, पण ते इंडिया लेवलचे आहे. मला फक्त महाराष्ट्राचा विचार करावा लागेल, कारण ह्या स्टेट वाईज वॅकन्सी असतात, क्लिनिकलच्या वॅकन्सी ह्या स्टेट वाईज असतात. आपल्याला महाराष्ट्रातून अप्लाय करायचंय तर महाराष्ट्र स्टेटसाठी 527 वॅकन्सी दिलेल्या आहे. EWS, ओपन, OBC, SC, ST ह्या सगळ्यांच्या मिळून 527 प्लस 99 वॅकन्सीज बद्दल विचार केला तर हे VI, OC, HI म्हणजे हे जे हँडिकॅपची कॅटेगरी आहे, सोबत एक सर्व्हिसमॅन वगैरे यांच्यासाठी 99 अशा वॅकन्सी सध्या पब्लिश केलेल्या आहे. अजून 7 बँकांच्या वॅकन्सीज बाकी आहे. म्हणजे जवळपास हा टोटल आकडा जर शेवट काउंट केला आफ्टर सिलेक्शन तर हा कुठेतरी 1100-1200च्या आसपास असेल. पहिला महत्वाचा मुद्दा. सर यासाठी इलिजिबल कोण कोण आहे, इलिजिबिलिटी काय, एनी ग्रॅज्युएशन कंपल्सरी पाहिजे, कोणत्याही शाखेतून तू पदवीधर असावा, नो लिमिट ऑफ पर्सेंटेज, नो मिनिमम लिमिट ऑफ पर्सेंटेज. म्हणजे तुझ्या ग्रॅज्युएशनला 40% पास आहे, कुठं 45% पास आहे, कुठं 35% पास आहे, तू फक्त कोणत्या ना कोणत्या विद्यापीठातून पास झालेला असावा. मग तू मुक्त विद्यापीठातून पास झालेला असो, BA, BCom, BSc इंजिनिअरिंग, BSc ऍग्री असे सगळे कॅन्डिडेट तू फक्त पदवीधर असावा, तू याला अप्लाय करू शकतो. पण सर माझं ग्रॅज्युएशन 21/7/2023 म्हणजे 21 जुलै 2023च्या अगोदर पूर्ण झालेलं असावं. 21 जुलै 2023च्या अगोदर माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असावं, मी याला अप्लाय करू शकतो. एज लिमिट काय, सर पहिली तर इलिजिबिलिटी मध्ये मी बसतोय का माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि 21/7च्या अगोदर झालेलं आहे, पहिला क्रायटेरिया मी फुलफिल करतो. मग मी सेकंड क्रायटेरिया मध्ये येतो का, याची एज लिमिट आहे 20 ते 28 वर्षापर्यंत. 20 ते 28 वर्षापर्यंत याच्यामध्ये रिलॅक्सेशन पण असतं. OBC साठी जवळपास 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, SC ST साठीचं 5 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे. सोबत विचार केला मी तर हँडिकॅप साठी 10 वर्षांचं रिलॅक्सेशन असतं. म्हणजे याच्यात +3 +5 +10 या हिशोबाने रिलॅक्सेशन पण याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. मग तो वाला एक मुद्दा मला इथून क्लिअर आहे. कमीत कमी माझं वय 20 वर्ष, जास्तीत जास्त 28 वर्ष. याच्यापेक्षा अजून जर सोपं पाहिलं तर सर अ कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन 2/7/1995 म्हणजे तुझा जन्म 2 जुलै 1995च्या अगोदर झालेला नसावा आणि त्याच कॅन्डिडेटचा जन्म नॉट लेटर दॅन 1/7/2003 1 जुलै 2003च्या नंतर झालेला नसावा. म्हणजे तुझा जन्म हा 2/7/1995 नंतर 1/7/2003 या काळात जर झालेला असेल तर तू याला अप्लाय करू शकतो, या पोस्ट साठी तू अप्लाय करू शकतो. हा वाला एक महत्वाचा एज लिमिटचा क्रायटेरिया आहे. सर एक्झाम साठी फीज किती असेल, तर फीज असेल या एक्झाम साठी जनरल असेल, OBC असेल, EWS असेल 850 रुपये. सोबत SC ST साठी 175 रुपये फीज आहे. तर ही वाली फीज ह्या एक्झाम साठी असेल.
सर सोबत सोबत मी विचार करतो थोडस वॅकन्सीवर येतो. आता किती वॅकन्सी तुम्ही हे जे 527 म्हणताय प्लस 99 हे कुठून बघा, ही नोटिफिकेशन मधला स्क्रीनशॉट आहे. जर आपण बारकाईने पाहिलं तर बँक ऑफ इंडियाने वॅकन्सी मेन्शन केले, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने वॅकन्सी मेन्शन केले, पंजाब नॅशनल बँकच्या वॅकन्सी आलेले आहे, सोबत सोबत पंजाब अँड सिंध बँकच्या वॅकन्सी आलेले आहे. बाकी कोणत्याही बँकेने वॅकन्सी दिल्या नाही. म्हणजे टोटल 11 बँकांपैकी फक्त 4 बँकांनी वॅकन्सी दिल्या. बाकीच्या ठिकाणी लिहिलेलं आहे येणार 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 म्हणजे 100% येणार. वॅकन्सी 100% येणार, नॉट रिपोर्टेड, अजून रिपोर्ट केलेला नाहीये. याचा अर्थ त्या वॅकन्सी 100% येणार. आजच्या घडीला जो टोटल आकडा 527 प्लस हिची जर बेरीज केली तर हे 99 दिसतंय तुम्हाला. हे 527 सेपरेट आणि हे 99 सेपरेट वॅकन्सी, ह्या तुम्हाला कुठंतरी टोटल वॅकन्सी ह्या 1100-1200च्या आसपास दिसतील ऍट द एंड ऑफ द फायनल रिझल्ट. फायनल रिझल्टच्या वेळेस ह्या वॅकन्सी 1100 ते 1200च्या आसपास दिसेल. ही मोठी संधी आहे महाराष्ट्रातील कॅन्डिडेटसाठी. ही एक मोठी संधी आहे सगळ्या बँकिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. हा मला एक महत्वाचा मुद्दा. सर आता फॉर्म भरत असताना मला प्रेफरन्स द्यावा लागतो, बँकांचा प्रेफरन्स द्यावा लागतो. 1 नंबरला कोणती बँक घेऊ, 2 नंबरला कोणती बँक घेऊ, 3 नंबरला कोणती बँक घेऊ. तर मला असं वाटतं 1 नंबर तुम्ही बँक ऑफ बरोडा टाकावी, त्यानंतर 2 नंबरला तुम्ही पंजाब नॅशनल बँक टाकावी, 3 नंबरला तुम्ही त्याच्यानंतर विचार केला तर कॅनरा बँकचं ऑप्शन चांगलं आहे, 4 नंबरला बँक ऑफ महाराष्ट्र टाकावी आणि त्याच्यानंतर तुमच्या हिशोबाने बाकीच्या बँका टाकल्या तर चालेल. पण पहिले 4 प्रेफरन्स या हिशोबाने द्यावे. बँक ऑफ बरोडा, पंजाब नॅशनल बँक, त्याच्यानंतर जर विचार केला आपण तर कॅनरा बँक आणि तुमची एकंदरीत बँक ऑफ महाराष्ट्र. ह्या भारतातील मोठ्या पब्लिक सेक्टर बँका आहे. तुमची पंजाब नॅशनल बँक असेल, बँक ऑफ बरोडा असेल किंवा कॅनरा बँक असेल, ह्या भारतातली दुसरी, तिसरी, चौथी लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँक आहे आफ्टर एसबीआय. म्हणून यांचं सॅलरी स्ट्रक्चर असेल किंवा त्यांच्या सगळ्या ज्या फॅसिलिटी असेल कम्पॅरेटिव्हली बाकीच्या बँकेच्या तुलनेत चांगल्या असतात. म्हणून त्या बँक वर टाकाव्या, त्या बँक वर टाकाव्या आणि त्यानंतर तुमच्या हिशोबाने तुम्ही वेगवेगळ्या बँका टाकू शकता. बाकी प्रेफरन्स कसाही दिला तरी काही फरक पडत नाही. सर एखादा म्हणाल बँक ऑफ बरोडाने वॅकन्सी मेन्शन केलेलं नाही, सर कॅनरा बँकने वॅकन्सी मेन्शन केलं नाही, बँक ऑफ महाराष्ट्रने वॅकन्सी मेन्शन केलं नाही, फक्त पंजाब नॅशनल बँकने वॅकन्सी मेन्शन केलंय. मग वॅकन्सी मेन्शन केलेलं नसताना मी त्याला प्रेफरन्स मध्ये वर टाकू का? 100% टाक. वॅकन्सी मेन्शन केलेलं नाहीये, त्या अजून येणार आहे, नॉट रिपोर्टेड आहे, म्हणजे त्या वॅकन्सी येणार आहे म्हणून टाकायला काही प्रॉब्लेम नाहीये. तू प्रेफरन्स टाकताना ह्या हिशोबाने बँकांचा प्रेफरन्स टाकू शकतो. सर त्याच्यानंतर पुढचा मुद्दा मी बघतो, सिलेक्शन प्रोसेस काय. एकदम साधं सिलेक्शन प्रोसेस असतं. क्लिरिकलची पोस्ट आहे म्हणून याच्यामध्ये इंटरव्ह्यू नसतो, यामध्ये इंटरव्ह्यू नसतो. मग सिलेक्शन प्रोसेस काय, एक प्री एक्झाम होईल, त्यानंतर मेन्स एक्झाम होईल. ऍक्च्युअल ह्या 2च एक्झाम आहे. इथून पास झाला म्हणजे तुझी जॉईनिंगच असते. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल केलं जातं. पण ऍक्च्युअल सिलेक्शन प्रोसेस एवढीच आहे, प्री आणि मेन्स. याच्यातून एकदा पास झाला तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल होतं. म्हणजे तुझे डॉक्युमेंट एकदा सगळे पाहिले जातात, तू मेन्शन केलेले डॉक्युमेंट बरोबर आहे का आणि तुझी मेडिकल चेकिंग केले जाते. याच्यावर तुमची सिलेक्शन प्रोसेस असते प्री आणि मेन्स. सर प्री साठीचा सिलेबस आणि मेन्स साठीचा एकंदरीत सिलेबस काय इथं बघा. प्री साठी 3 विषय तुम्हाला विचारतात. इंग्लिश, न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे तुमचं क्वांट, न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे तुमचं क्वांट. सर त्याच्यानंतर रिझनिंग म्हणजे तुमचं लॉजिकल रिझनिंग. हे 3 विषय असतात. इंग्लिश आहे 30 क्वेश्चन 30 मार्कला, क्वांट आहे 35 क्वेश्चन 35 मार्कला आणि रिझनिंग आहे 35 क्वेश्चन 35 मार्कला. अशी 100 मार्कांची प्री होईल, 100 मार्कांची प्री होईल. ह्या 100 मार्कांच्या प्री साठी 60 मिनिटाचा टाइम असेल, सेपरेट 20 मिनिटाचा टाइम असतो ज्याला सेक्शनल टाइम म्हणतात. सेपरेटली टाइम म्हणजे सेक्शनल टाइम असतो 20 मिनिटं क्वांट साठी, 20 मिनिटं रिझनिंग साठी, 20 मिनिटं इंग्लिश साठी. असा 1 तासाची एक्झाम होते. मागच्या वर्षीचा जर कट ऑफ पाहिला 2022-23 चा तर 75.5 चा कट ऑफ होता 100 पैकी. म्हणजे 100 पैकी ज्या विद्यार्थ्याला 75.5 मार्कापेक्षा जास्त मार्क पडले असे सगळे विद्यार्थी मेन्स साठी क्वालिफाय झाले होते. हा जनरलचा कट ऑफ आहे, ओपनचा कट ऑफ आहे. याच्यापेक्षा ओबीसी, ईडब्ल्यूएस किंवा तुमचं एससी एसटी चे कट ऑफ याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली कमी असतात, कम्पॅरेटिव्हली थोडेफार कमी असतात. हा वाला एक मुद्दा मी प्री एक्झाम बद्दल समजून घेतोय. सर मेन्स एक्झाम बद्दल जर आपण पाहिलं तर मेन्स एक्झाम मध्ये काय काय विचारतात, जनरल ऑब्लिक फायनान्शियल अवेअरनेस ज्याला मी जीए म्हणतो, जीए. तर जीए हा विषय असतो तुम्हाला 50 क्वेश्चन 50 मार्क मेन्सला.
त्यानंतर इंग्लिश सब्जेक्ट असतो 40 क्वेश्चन 40 मार्क सर. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग प्लस कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड 50 क्वेश्चन 60 मार्क आणि तुमचं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे क्वांट 50 क्वेश्चन 50 मार्क. या हिशोबाने 190 क्वेश्चन 200 मार्क 190 क्वेश्चन 200 मार्कची एक्झाम होते. याच्यासाठी पण सेपरेट टाइम असतो, सेक्शनल टाइम असतो. रिझनिंग साठी जीएस साठी 35 मिनिटांचा, इंग्लिश साठी 35 मिनिटांचा, रिझनिंग साठी 45 मिनिटांचा आणि क्वांट साठी 45 मिनिटांचा. 160 मिनिटांमध्ये हे 190 क्वेश्चन मला सोडवायचे. पण सेक्शनल टाइम मेन्शन केलेला आहे. सेक्शनल कट ऑफ पण हे एक्झामला असतो. म्हणजे प्री असेल किंवा मेन्स असेल, तुम्हाला त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा सेक्शनल कट ऑफ पण क्लिअर करावा लागतो. तो काही खूप जास्त नसतो. अराउंड प्रीचा जो विचार करा तर 7, 8, 9 मार्काच्या आसपास सेक्शनल कट ऑफ असतो. आणि सर ओव्हरऑल कट ऑफ मागच्या वर्षीचा मेन्सचा होता 39.75. 100 मध्ये कन्वर्ट केल्यानंतर म्हणजे ऍक्च्युअली 200 पैकी विचार केला तर 79.5 मार्काचा कट ऑफ होता मागच्या वर्षी आयबीपीएस क्लेरिकलचा. 79 पैकी 5. हा पुन्हा मी म्हणाल जनरलचा. याच्यापेक्षा 2, 4, 5 मार्क ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटीचा कट ऑफ कमी. हा हायेस्ट कट ऑफ होता तुमचा ओपनचा जनरल कॅटेगरीचा मागच्या वर्षी 200 पैकी 79.5. 200 पैकी 79.5. हा वाला एक मुद्दा सर मला इथून क्लिअर पाहिजे. मेन्स एक्झाम कशी होईल सर. हे झाला प्री आणि मेन्सचा पेपर पॅटर्न. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स, नेमकं कधीपासून फॉर्म फिलिंग चालू होणार आहे. तर ऍप्लिकेशन आजपासून तुम्ही फॉर्म फिल करू शकता. आजपासून तुम्ही एक्झामचे फॉर्म भरू शकता सर. 1 जुलै 2023 पासून तर 21 जुलै 2023 पर्यंत मी फॉर्म भरू शकतो. प्री एक्झामच्या डेट नोटिफिकेशन मध्ये नाही मेन्शन केलेल्या, पण जेव्हा आयबीपीएसचं कॅलेंडर आलं होतं त्या कॅलेंडर मध्ये मेन्शन केलेल्या होत्या 26, 27 आणि 2. 26 ऑगस्ट, 27 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबरला तुमची प्री एक्झाम होणार आहे. नोटिफिकेशन मध्ये मेन्शन केले ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे ऑगस्टचा लास्ट वीक आणि सप्टेंबरचा फर्स्ट वीक प्री एक्झाम होईल. मेन्स एक्झाम 7 ऑक्टोबर 2023 ला असेल. नोटिफिकेशन मध्ये मेन्शन केलंय ऑक्टोबर 2023 म्हणजे 7 ऑक्टोबर 2023 ला मेन्स होईल. आणि दरवर्षीप्रमाणे 1 एप्रिलला याचा फायनल रिझल्ट लागेल म्हणजे लागेलच. 1 एप्रिल याचा फायनल रिझल्ट लागेल. मग सर मला इम्पॉर्टंट डेट्स पण माहित पाहिजे. मी ऍप्लिकेशन कधीपासून कधीपर्यंत करू शकतो, माझी प्री एक्झाम कधी होईल, माझी मेन्स एक्झाम कधी होईल, माझी फायनल रिझल्ट कधी येईल. सर प्री एक्झामचे हॉल तिकीट कधी येईल. एक अराउंड तुम्ही 8 दिवस याच्या अगोदर एक्झामच्या अगोदर एक 8 दिवस अपेक्षित ठेवू शकता की एक्झामच्या अगोदर एक 8 ते 10 दिवस तुम्हाला हॉल तिकीट प्रोव्हाइड केले जातील प्री एक्झामचे. सेम तसंच मेन्स एक्झामचे. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे सर इम्पॉर्टंट डेट्स नंतरचा. हाऊ टू अप्लाय कसं करावं. बेसिक रजिस्ट्रेशन आहे. तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली जाते सारथी एज्युकेशन औरंगाबाद नावाच्या टेलिग्राम चॅनलला किंवा आयबीपीएसच्या साईटवर लिंक आहे. तिथं बेसिक रजिस्ट्रेशन करा. तिथं तुमचा फोटो असेल किंवा सिग्नेचर असेल तो अपलोड करावा लागतो. पर्सनल इन्फॉर्मेशन डिटेल्स, तुमचं नाव, कुठून तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, तुमचा प्रॉपर ऍड्रेस, या सगळ्या पर्सनल डिटेल्स तुम्हाला त्या केसमध्ये भरावे लागतात. एज्युकेशन डिटेल्स तुम्हाला त्या केसमध्ये भरावे लागतात. सोबत विचार केला तर त्याच्यानंतर फायनल सबमिट आणि त्याच्यानंतर जर आपण विचार केला सोबत तर फीज पेमेंट तुम्हाला पे करावं लागतं. जे काही 850 रुपये किंवा 175 रुपये पेमेंट असेल हे पेमेंट केल्यानंतर तुमचं फायनल ऍप्लिकेशन सबमिट होतं आणि तुमचा फॉर्म फिलिंग होतो. या पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचंय. इम्पॉर्टंट डॉक्युमेंट, ऑनलाईन ऍप्लिकेशनसाठी लागणारे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कोणकोणते. सगळ्यात पहिला तुमचा पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे स्कॅन केलेला असावा. तुमची स्कॅन सिग्नेचर असावी, तुमची सिग्नेचर स्कॅन केलेली असावी. हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला त्या केसमध्ये पाहिजे. तुमचं हँड रिटन डिक्लेरेशन. लेफ्ट हँडचा थंब तुमचा स्कॅन केलेला असावा. लेफ्ट हँडचा थंब. टोटल मार्क आणि ऑप्टेन मार्क. आता तो सीजीपीए वगैरे पॅटर्न आलेला आहे पण त्याला पण मार्क मध्ये कन्वर्ट करावं लागतं. तुला टोटल किती मार्कची तुझी लास्ट इयरची फायनल इयरची एक्झाम झाली ग्रॅज्युएशनला असताना आणि तुला ऑप्टेन मार्क तुला किती मार्क पडले ते वाले मार्क इथे ऍड करावं लागेल. आणि डेट ऑफ द फायनल रिझल्ट, तुमचा रिझल्ट जेव्हा लागला त्याची डेट काय होती. रिझल्ट जेव्हा लागला त्या रिझल्टची डेट काय होती. यावाल्या गोष्टी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागतील. मग सर याच्यासाठी लागणारे जे वेगवेगळे स्टडी प्लॅन आहे तर त्या हिशोबाने प्रत्येक 10 दिवसांना स्टडी प्लॅनचं सेशन चालू आहे. प्रत्येक 10 दिवसाला त्या हिशोबाने तुम्ही ते स्टडी प्लॅन फॉलो करू शकता. तसंच लवकरच पुन्हा एकदा राहुल मिसा सर तुम्हाला आयबीपीएस क्लिनिकल बद्दलचा स्टडी प्लॅन प्रोव्हाइड करतील. तुम्हाला कोणत्याही प्रकारची नोटिफिकेशन बद्दल जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ह्या नंबरवर राहुल सरांना कॉल करू शकता. अबाउट नोटिफिकेशन बद्दल काही प्रॉब्लेम असेल तर ह्या नंबरला राहुल मिसा सरला तुम्ही त्या केसमध्ये कॉल करू शकता.
सोबत आपलं सारथी एज्युकेशन नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. जवळपास 33-34 हजार विद्यार्थी त्याला जॉईन आहे. नवनवीन अपडेटसाठी नक्की हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर चालेल, भेटूया आपण लवकरच पुढच्या सेशन मध्ये. चलो, तोपर्यंत धन्यवाद.